महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे विविध प्रवाह आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची ताकदसुद्धा उभी राहताना दिसते। यंदा आघाडी केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत राजू शेट्टी यांनी। शेट्टी साहेब, ही आघाडी जी आहे, खास करून तुमचा विरोध ज्या शक्तींना होता आज त्यांच्या शक्तींबरोबर तुम्ही या निवडणुकांमध्ये दिसताय, नेमकं काय गणित आहे, तुम्हाला काय याच्यातनं साध्य करायचं? नाही, आमचा विरोध हा प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात, विशेषतः ऊस उत्पादकांना न्याय मिळाला पाहिजे, दूध उत्पादकांना न्याय मिळाला पाहिजे, संपूर्ण शेतीमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही संघर्ष करत होतो आणि पुढेही करत राहणार आहे। त्याच्यामध्ये काही दुमत असायचं कारण नाही। परंतु काँग्रेस राष्ट्रवादीवर जो आमचा प्रामुख्यानं संघर्ष होता ते दीर्घकाळ सत्तेत होते महाराष्ट्रामध्ये आणि सहकारी संस्था त्यांच्या ताब्यात होत्या म्हणून संघर्ष होता। पण गेली 5 वर्ष चित्र महाराष्ट्रातलं बरंचसं बदललेलं आहे। आता भाजप आणि शिवसेना सत्तेवर आहे। महाराष्ट्रातले 200 पैकी जवळपास 125 साखर कारखानदार आज भाजप शिवसेनेच्या गोटामध्ये आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादी 50-60 कारखाने आहेत, बाकीचे कॉर्पोरेट कंपन्यांचे कारखाने आहेत। तेव्हा आता साखर कारखानदार विरुद्ध हा असं म्हटलं तर ते आता भाजप शिवसेनेकडे जास्त आहेत। परंतु आणि पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत होती म्हणून आम्ही त्यांच्याविरोधात होतो। गेली 5 वर्षे मोदी आणि त्यांचा अन्वयही सत्तेत आहेत म्हणून त्यांच्या विरोधात बोलतो। यापूर्वी 1995ला युती सत्तेत होती त्यावेळी आम्ही त्यांच्या विरोधात बोलत होतो। मी 1992 पासून या चळवळीमध्ये आहे आणि जे सत्तेत असतात एस्टॅब्लिशमेंटच्या विरोधात बोलणं हे चळवळीचं काम असतं आणि ते आम्ही करत असतो। त्यामुळे असं काही व्यक्तिगत कोणाचं भांडण कालही नव्हतं, आजही नाही आणि उद्याही असणार नाही। आम्ही प्रश्न धरून इश्यूवर भांडत असतो आणि ते भांडण चालूच राहणार। मोदी फॅक्टर चालताना दिसतोय का तुम्हाला? तुम्ही शेतकऱ्यांमध्ये फिरताय, बोलतायत, मोदींचं नाव घेतलं तर शेतकऱ्यांना राग येतो अशी परिस्थिती आहे। म्हणजे 5 वर्षापूर्वी शेतकरी मोदी मोदी करत होते, आता मोदींचं नाव घेतलं की शेतकऱ्यांना संताप येतो, कारण तसे अनुभव त्यांना आलेले आहेत। मोदी सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांनी 4,500 रुपये क्विंटलनं सोयाबीन विकलेला होता, तो आता 2200-2300 विकावा लागतो। मोदी सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांनी 7,000 रुपये क्विंटलनं तूर विकलेली होती, ती आता 3500-3600 रुपयानं विकावी लागते। हरभरा 5,600नं विकलेला होता, तो आता 3200-3300नं विकावा लागतो। म्हणजे सगळ्या शेतीमालाचे भाव पडलेले आहेत आणि उलट रासायनिक खताच्या किमती वाढल्या, डिझेलच्या किमती वाढल्यामुळे मशागतीचा खर्च वाढला, विजेचे दर वाढले, खर्च वाढला आणि उत्पन्न कमी झालं। त्यामुळं मोदींच्यावर शेतकऱ्यांचा विशेष राग आहे। नोटबंदीमुळे सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं झालं असेल तर ते शेतकऱ्यांचं झालं आहे, कारण ऊसासारखी काही पिकांचा अपवाद वगळता शेतकरी सगळा शेतीमाल जो विकतो तो रोखीत विकतो आणि नोटबंदीच्या काळामध्ये बाजारातली रोकड संपली आणि नाशवंत असलेला शेतकऱ्यांचा सगळा माल सडून गेला, मात्र खर्च अंगावर बसला अशी अवस्था देखील झाली। शेतीचे प्रश्न या निवडणुकीमधून गायब आहेत, मात्र साध्वी आहे, सुरक्षेचा प्रश्न आहे, देशाचे संरक्षण दलाचा मुद्दा या निवडणुकांच्या माध्यमातून चर्चेला आला आणि शेवटी पंतप्रधानांनी स्वतःची जातसुद्धा काढलेली आहे। सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशाचं द्योतक वाटतं? शेतीच्या प्रश्नावर त्यांच्याकडं उत्तरच नाही आहे, कारण देशाच्या GDPमधला ॲग्रिकल्चरचा हिस्सा सातत्यानं घटत चाललेला आहे। बेरोजगारीचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे आणि ते ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये तर अजून जास्त आहे आणि मग या सगळ्या प्रश्नावर उत्तर नसल्यामुळं ते शेतीकडे दुर्लक्ष करू पाहत आहेत। पण आम्ही सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच ही निवडणूक आणण्याचा लढतोय आणि लोकांना ते भावतं आहे। आता त्यांच्याकडे मुद्दे नाहीत, कारण त्यांचा ते काश्मीरचा मुद्दा चालला नाही, सर्जिकल स्ट्राईक चाललं नाही, भावनिक मुद्दे चालले नाही, मग असं काहीतरी दुसरेच मुद्दे कुठले तरी काढायचे। मला आश्चर्य वाटतं की लोक दुसऱ्याची जात काढतात निवडणुकीत, पण स्वतःची जात काढलेलं पहिल्यांदा बघितलं। म्हणजे आता रडायचं तेवढं शिल्लक राहिलेलं आहे, पण काही झाले तर लोक त्यांना काही बळी पडतील असं वाटत नाही, कारण नरेंद्र मोदी हे नेत्यापेक्षा अभिनेतेच जास्त आहेत। पण आता जनतेलाही लक्षात आलेलं आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल।